नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, 10वीची परीक्षा जवळ आलेली आहे आणि आता आपण परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच काय, तर पेपर कसा येतो, ज्या सेक्शन्समध्ये येतो त्या सेक्शनप्रमाणे अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. तर इंग्लिशमध्ये आपला पहिला सेक्शन असतो तो म्हणजे लँग्वेज स्टडी आणि हा सेक्शन एकूण 8 मार्कांसाठी विचारला जातो. आणि खरं सांगू का, हे 8पैकी 8 मार्क मिळवणं सगळ्यात सोपं आहे. मग तेच मार्क्स कसे मिळवायचे आणि कसा याचा आपण अभ्यास केला पाहिजे यासाठी इथे एक सराव आपण घेणार आहोत. सो हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत. आणि त्यासोबतच इंग्लिशमध्ये किंवा इतर सगळ्याच विषयांमध्ये सेक्शन वाईज क्वेश्चन्स मी अपलोड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो डू ॲज डिरेक्टेड. याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात आणि एकूण तुमच्याकडे असतात 6 प्रश्न. सो आता या 6पैकी कोणते 4 प्रश्न अटेम्प्ट करायचे म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामधले सगळेच्या सगळे प्रश्न हे 2 मार्कांचे असतात. मग त्यातला पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. आता हे सगळ्यांना माहिती आहे कसं कंप्लीट करायचं. इथे कुठला तरी एक लेटर मिसिंग आहे, तो तुम्हाला लिहायचा आहे आणि एक मिनिंगफुल शब्द बनला पाहिजे. बऱ्याचदा हे शब्द खूप इझी असतात आणि प्रत्येक शब्दाला अर्ध्या मार्काचा वेटेज आहे. सो आता इथे तुम्हाला काय शब्द पाहायला मिळेल, CORNER कॉर्नर. सो तुम्हाला इथे एन लिहायचं आहे आणि हा प्रश्न जेव्हा तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये सोडवणार आहात तेव्हा इथे तुम्हाला अशा पद्धतीने लेट मी ड्रॉ आणि छोटीशी उत्तरपत्रिकेचा एक नमुना ड्रॉ करूया. असं पेज असणार आहे तुमचं. इथे समास असणार आहे, इथे क्वेश्चन नंबर लिहायचा बॉक्स असतो आणि या ठिकाणी अशा लाईन्स असतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपली उत्तरपत्रिका असणार आहे. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय काय करायचं आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन नंबर लिहायचा असतो. मग इथे क्वेश्चन नंबर लिहिताना क्वेश्चन नंबर 1A हे तुम्हाला या बॉक्समध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्यातलं पहिलं आहे हे तुम्हाला इथे मध्ये तुम्ही एक लाईन ड्रॉ करणार आहात, ते तुम्हाला 1 लिहायचं आहे. त्यातलं पण पहिलं आहे पण हे रोमनमध्ये आहे. सो हा डिजिट 1 तुम्हाला समासाच्या बाहेर लिहायचा आहे, 1 इथे. ठीक आहे. आणि मग इथे तुम्हाला एका खाली एक, एका बाजूला एक नाही, एका खाली एक, वरती 1 असेल, खाली 2, त्याच्या खाली 3 असं करून तुम्हाला सोडवायचं आहे. इथे तुम्ही जेव्हा शब्द लिहिणार आहात तेव्हा हा पूर्ण शब्द लिहायचा आहे आणि मग हा पूर्ण शब्द लिहिल्यानंतर तुम्ही एन टाकून लिहिणार आणि मग त्या एनच्या खाली डबल अंडरलाईन ड्रॉ करायचे आहेत किंवा सिंगल पण करू शकता. डबल सिंगल अंडरलाईन करायचं आहे. हे यासाठी की तुम्ही तो नवीन अक्षर तिथे लिहिलेला आहे किंवा नवीन लेटर तुम्ही तिथे लिहिलं हे आयडेंटिफाय करता यावं परीक्षकाला. ठीक आहे. सिमिलरली आता इथे काय पाहायला मिळेल, फोकस करा, फोकस. सो दॅट इज फोकस. सो FOCUS इथे O लिहायचं आहे आणि खाली अंडरलाईन करायचं आहे. हेल्थ HEALTH हेल्थ आणि ट्रॅफिक सिम्पल. सो किती सिम्पल शब्द आहेत आणि हा पेपर 2020ला येऊन पण गेला आहे. म्हणजे 2020च्या बोर्डाच्या पेपरमध्ये एवढे सिम्पल प्रश्न होते. म्हणजे खूप इझी असतात हे प्रश्न, याच्यामध्ये काही अवघड नसतं. आता बाय चान्स तुम्हाला सपोज की शब्द नाही ओळखता येते, सपोज की तुम्हाला इथे माहिती नाही की हा फोकस शब्द आहे, तुम्ही कधी वाचलाच नाही हा शब्द, मग अशा केसमध्ये काय करायचं. अशा केसमध्ये AEIOU हे जे आपले वॉवेल्स आहेत प्रत्येक वॉवेल टाकून पाहायचं. फॅकस, फिकस, फीकस, फोकस, फुकस काय बरं असेल इथे, तर काहीतरी तुम्हाला याच्यामधून एक क्लू मिळेल की हां फोकस असू शकतं कदाचित. ठीक आहे. अशी एक ट्यूब पेटेल. बरं तीही पण ट्यूब नाहीच पेटली तर मग काय करायचं, हे कधी करायचं हे तुम्ही आता सुरुवातीला पेपर सॉल्व करताना करू शकता. पण हे पण नाही कळत आहे तुम्हाला, अजून पण शब्द नाही कळत आहे, तर हा प्रश्न थोड्या वेळ स्किप करा. मग आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा, सगळे प्रश्न सॉल्व करा आणि जेव्हा तुमचा पेपर पूर्ण होईल किंवा जेव्हा तुमच्याकडे थोडासा वेळ आहे पेपर सबमिट करण्याआधी, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता, A to Z प्रत्येक शब्द टाकून पाहायचा. हे खूप शेवटी करायचं जेव्हा तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे आणि आता करायला काहीच नाही आहे, पेपर पण संपलाय, तेव्हा हा प्रश्न तुम्हाला जर सोडवायचाच असेल तर मग A to Z सगळी अक्षरं टाकून पहा. जेव्हा तुम्हाला वाटेल की हा अर्थपूर्ण शब्द बनतोय तेव्हा लिहून या. सिम्पल. ठीक आहे. पण तुमच्याकडे ऑप्शन्स पण आहेत. जर तुम्हाला नाहीच येत आहे पहिला प्रश्न तर तुम्ही सेकंड, थर्ड, फोर्थपैकी काहीतरी सॉल्व करू शकता. सो ही एक ट्रिक फॉलो करून पहा. शक्यतो मोस्ट ऑफ द टाइम्स जे आपले वॉवेल्स असतात ते शक्यतो अशा काही शब्दांमध्ये फिट होतात किंवा कधी कधी तुम्हाला सगळ्याचे सगळे कॉन्सोनंट्स पण चेक करून पाहावे लागतील. ठीक आहे. बट एवढा अवघड शब्द नाही येणार. तुम्ही 10वीपर्यंत जो काही इंग्लिशचा अभ्यास केला आहे त्यातलाच कुठला तरी शब्द येणार आहे पहिली 10वीमधला. सो एवढ्या काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. खूप इझी असतो हा प्रश्न, आरामात सॉल्व करता येतो. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन. सो सगळ्यांनी हा सॉल्व करायचा आहे. अगदीच खूप अवघड शब्द आला तर मग तुम्ही या प्रश्नाला स्किप करून नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ शकता, पण हा प्रश्न कोणीही सोडायचा नाही आहे. नेक्स्ट आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला ABCD येते का?
अरे मग काय, तुम्ही याच्यामध्ये टॉप करणार. सो बघा याच्यामध्ये काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा हे जे 4 शब्द आहेत यांना अल्फाबेटिकल ऑर्डरने अरेंज करायचं आहे. म्हणजे काय, ABCDFG प्रमाणे अरेंज करायचं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा ए कशामध्ये, याच्यामध्ये, मग B, मग C, मग D, मग E, मग E आणि मग F. ठीक आहे. सो अशा पद्धतीने एन्शियंट, बेगर, अर्थ, फ्रंट अशा पद्धतीने ह्याचा एक क्रम येणार आहे. मग या केसमध्ये तुम्हाला हा जसा क्वेश्चन पेपरमध्ये दिला आहे तो क्रम लिहायची गरज नाही आहे. तुम्ही डिरेक्टली आन्सर लिहिणार आहात. अगेन सेम क्वेश्चन नंबर 1A तुम्ही वरती लिहिला आहे, त्याच्यानंतर इथे तुम्ही एक लाईन ड्रॉ केली, इथे तुम्ही 2 लिहिला आहे आणि याच्या आतमध्ये तुम्हाला रोमनमध्ये दिलं आहे तर रोमनमध्येच 1 लिहायचा. ज्या कुठल्या पॅटर्नमध्ये, ज्या कुठल्या फॉन्टमध्ये, ज्याच्यामध्येही तुम्हाला नंबर्स दिले असतील प्रश्नपत्रिकेमध्ये, सेम त्याच प्रकारे नंबर्स तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये काढायचे आहेत. तुम्ही मराठीमधला 2 मग कुठला वेगळाच 2 असं काही करू नका, कारण तुम्ही प्रश्न नाही लिहित आहात. सो तुमचे नंबर्सच तुमच्या प्रश्नाची ओळख करून देत आहेत, त्याच्यामुळे ते प्रॉपरलीच लिहिले गेले असले पाहिजेत. नाहीतर तुम्ही कितीही मोठं उत्तर लिहा, चांगलं लिहा, बरोबर लिहा, पण जर प्रश्नाचा नंबर चुकला तर तुमचे मार्क्स 0 होतात. ठीक आहे. सो खूप केअरफुली तुम्हाला हे हँडल करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली क्रमाने लिहायला सुरुवात करायची आहे. पहिला शब्द लिहिला, कॉमा द्यायचा आहे, मग बेगर, मग कॉमा, मग अर्थ, मग कॉमा, मग फ्रंट. सिम्पल झालं. हे झालं याच्यामधला पहिला. नेक्स्ट याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये नेहमी पहिलं अक्षर वेगळं असणार आहे. त्यातल्याच दुसऱ्या प्रश्नामध्ये पहिलं, दुसरं, तिसऱ्या अक्षरापर्यंत सेम असू शकतात. मग हे थोडंसं डिफिकल्ट आहे ओळखण्यासाठी, पण आपल्याला ABCD येते, मग घाबरायची गरज नाही आहे. सगळे K वरून सुरू होत आहेत, म्हणजे पहिलं अक्षर बघायची पण गरज नाही आहे. दुसरं अक्षर बघा, I आणि N, 2 शब्द I वाले आहेत, 2 शब्द N वाले आहेत. ठीक आहे. आता I आणि N मध्ये पहिलं काय येतं, I येतं, मग फक्त I वाल्या शब्दांवरती फोकस करा. आता त्याच्यानंतर तिसरा शब्द काय आहे, D आणि L. पहिला D येणार की पहिलं L येणार, D येणार. सो आधी किडनॅप्ड, मग किल्ड. आता नेक्स्ट N वाले शब्द पहा. तिसरा शब्द आहे तिसरं अक्षर आहे O, तिसरं अक्षर आहे I. आधी I येणार ऑब्व्हियसली. सो हे 3rd येणार आणि हे 4th येणार. सिम्पल. सो अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवणार आहात. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ते म्हणजे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्च्युएट म्हणजे काय बरं, ते आपण कॉमा लावतो, फुल स्टॉप देतो. लहानपणी टीचरने फुल स्टॉप नाही दिला म्हणून असे लाल मार्क वगैरे दिला असेल. सो बेसिकली तेच तुम्हाला इथे करायचं आहे. त्याला आपण म्हणतो पंक्च्युएट. पंक्च्युएट करायला आपण 2 मार्क्स आहेत, 2 सेंटेन्सेस आहेत, प्रत्येक सेंटेन्सला 1 मार्क मिळणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एक छोटासा क्लू सांगते की पंक्च्युएशनमध्ये जे काही सेंटेन्सेस येतात ते तुमच्याच पुस्तकातले येतात. सो तुम्ही जर लेसन्स प्रॉपरली रीड केले असतील, अगदी मन लावून फोकसने, तर तुम्हाला वाक्य पाहिला कळेल की हे वाक्य कुठल्या लेसनमधलं आहे आणि याच्यामध्ये कोणते पंक्च्युएशन मार्क्स यूज केलेले होते किंवा यूज केले पाहिजेत. ठीक आहे. सो त्यासाठी इवन दो तुम्हाला इंग्लिशच्या पेपरमध्ये पॅसेजेस लिहून दिले जातात किंवा छापून येतात, तरीसुद्धा तुम्हाला जे आपले लेसन्स आहेत तर ते रीड करायचे आहेत, कारण त्यातले शब्द तुम्हाला सिनोनिम्ससाठी, अपोजिट वर्ड्ससाठी, पंक्च्युएशनसाठी, ग्रामरसाठी विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे प्लीज लेसन्स रीड करा. आणि खूपदा रीड करायची गरज नाही, कारण आपण त्यातला काही पाठ नाही करत आहोत, पण तरी पण लेसन्स रीड केलेत तर तुम्हाला हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करायला नक्कीच मदत होईल. ठीक आहे. आणि तुम्हाला रीड करायला बोर होत असेल किंवा झोप येत असेल तर मी सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, सगळे चॅप्टर्स अपलोड केलेले आहेत, ते नीट पहा. त्याच्यामध्ये मी कोणत्या ओळीवरून कसा प्रश्न तयार होऊ शकतो हे पण सांगितलेलं आहे. सो लेटस परत मागे येऊया आपल्या त्या झोनमधून, पंक्च्युएशन मार्कवाल्या झोनमध्ये. सो इथे सांगितलेलं आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पहिलं सेंटेन्स आहे शी स्माइल्ड, ती हसली आणि म्हणाली, अ बेगर चेंज्ड माय लाईफ. आता ती म्हणते, ती हसून म्हणते. सो अशा वेळेस आपण सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे, पहिला रूल काय आहे, पहिलं अक्षर कुठल्याही वाक्याचं पहिलं अक्षर नेहमी काय कॅपिटल असतं ना रे, विसरला की काय, नाही ना, आठवतंय ना. हां. सो बघा पहिलं अक्षर कसं आहे, कॅपिटल आहे का, नाही. म्हणजे पहिलं पंक्च्युएशन तर येतेच आहे. पंक्च्युएशनमध्ये फक्त कॉमा, फुल स्टॉप आणि क्वेश्चन मार्क एवढंच न बघता ते वाक्य त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर कुठे आहे, स्मॉल लेटर कुठे असलं पाहिजे हे पण पाहायचं आहे. सो शी मधला S कॅपिटल येणार आहे. स्माइल्ड ऑब्व्हियसली स्मॉलच राहणार, कारण ते नाऊन नाही आहे किंवा प्रोनाऊनही नाही आहे आणि वाक्याचं पहिलं अक्षर पण नाही आहे. ठीक आहे. सो शी मधला S कॅपिटल, स्माइल्ड झालं. आता ती हसून म्हणते, सो याचा अर्थ जेव्हा आपण शी सेड, शी स्माइल्ड, शी आस्क्ड असं जेव्हा असतं तेव्हा आपण काय देतो, एक कॉमा देतो. सो इथे येणार आहे एक कॉमा. शी स्माइल्ड नंतर येणार आहे कॉमा, शी मधला S कॅपिटल. आता ती पुढे ती म्हणते ना, ती सांगते. ठीक आहे. सो अशा केसमध्ये काय करायचं आहे, ती जे काय म्हणेल ते सगळं टाकायचं आहे तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमामध्ये. ती म्हणून झालं की द्यायचं आहे फुल स्टॉप. अगेन अ बेगर चेंज्ड माय लाईफ. सो याच्यामध्ये म्हणजे ए जो आहे तर तो पण काय येणार आहे, कॅपिटल येणार आहे. सो शी स्माइल्ड, त्याच्यानंतर कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा,
अ बेगर चेंज्ड माय लाईफ डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड फुल स्टॉप हे झालं तुमचं प्रॉपर सेंटेन्स आणि याला तुम्हाला मिळणार आहे 1 पूर्ण मार्क. ठीक आहे. याच्यामधलं काही जरी चुकलं तरी शक्यतो अर्धा मार्क नाही दिला जात, 0 दिला जातो. पण तुमचं नशीब चांगलं असेल आणि एक्झामिनर खूप छान असतील तर तुम्हाला अर्धा मार्क मिळून जाईल. ठीक आहे. पण शक्यतो काही चुक देऊ नका, कारण हे खूप सिम्पल किंवा तुम्ही आत्तापर्यंत 10वीपर्यंत जे काही ग्रामर अभ्यासले त्याच्या ग्रामर पण नाही, जे काही तुम्ही भाषेचा अभ्यास केला आहे त्याच्यावरतीच हे सगळे प्रश्न असतात. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांना कळलेलं आहे. 2 गोष्टी तर तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहेत. वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क असला पाहिजे. ठीक आहे. आता आपण येऊया दुसरीकडे. सगळ्यांना मला असं वाटते माहिती आहेत ही वाक्य कुठल्या कुठल्या पाठामधली आहेत. नसतील माहिती तर तुम्हाला लेसन्स वाचलेच पाहिजेत. मी अजिबात सांगणार नाही आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही अभ्यास केलेला आहे. सो नेक्स्ट आहे, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आज द इंटरव्ह्यूअर. सो आता काहीच कळत नाही कोण काय म्हटलंय. पहिला नियम काय आहे, पहिलं अक्षर कॅपिटल आहे का नाही आहे ते करा कॅपिटल. भले आपल्याला काही कळत नसलं तरी पण हे तरी कळतंय. त्याच्यानंतर आहे व्हॉट्स युअर ओपिनियन, व्हॉट्स, इट्स, अजून काय असतात असे शब्द ज्याच्यामध्ये आपण ॲपोस्ट्रॉफी एस लावतो, तर इथे ॲपोस्ट्रॉफी एस असणार आहे. मग लगेच इथे ॲपोस्ट्रॉफीचं साईन द्यायचं. सो व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आस्क्ड द इंटरव्ह्यूअर. म्हणजे हे काहीतरी विचारलं गेलं आहे, म्हणजे हा प्रश्न असणार आहे, म्हणजे अर्थात इथे क्वेश्चन मार्क असणार आहे. ठीक आहे. त्यांनी सांगितलं ना आस्ट म्हणजे विचारलं गेलं आहे. काय विचारतो आपण, प्रश्न विचारतो. ठीक आहे. म्हणजे त्या वाक्यातच सगळे उत्तर आहेत, आपल्याला फक्त ते कॅच करता आलं पाहिजे. ओके. सो व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. त्याच्यानंतर हे विचारलं गेलं आहे कोणीतरी, म्हणजे इथे हे जे आहे तर हा एक व्यक्ती आहे, हा विचारतोय, म्हणजे हे काय असणार आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येणार आहे. ठीक आहे. सो ह्याला आपण देणार आहोत डबल इन्व्हर्टेड कॉमा. आज द इंटरव्ह्यूवर इथे वाक्य संपतंय त्याच्यामुळे इथे फुल स्टॉप. ठीक आहे. सो डबल इन्व्हर्टेड कॉमा, व्हॉट्समधला डब्ल्यू कॅपिटल. ओके. त्याच्यानंतर एस ॲपोस्ट्रॉफीमध्ये. त्याच्यानंतर युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. त्याच्यानंतर पुन्हा एकदा क्वेश्चन मार्क, कारण हा प्रश्न विचारला गेला आहे. इंडियनमधला आय त्यांनीच कॅपिटल दिला आहे. जर दिला नसता तर नेहमी इंडियन मधला आय किंवा कुठल्याही एखाद्या नाऊनमधला पहिलं अक्षर हे कॅपिटल असलंच पाहिजे. आता त्यांनी ते दिलं आहे तर ठीक आहे, नसेल तर आपण केलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड. आता मला सांगा, आपण जसं शी स्माईल नंतर इथे कॉमा दिला होता तसा इथे द्यायचा का नाही. क्वेश्चन मार्क नंतर किंवा एक्सक्लामेटरी मार्क नंतर आपण कॉमा देत नाही. कॉमा आपण कधी देतो, जेव्हा ते एखादं असर्टिव्ह सेंटेन्स असेल तेव्हाच देतो. ठीक आहे. बाकी कुठल्याही केसमध्ये आपण कॉमा नाही देत. ओके. सो इथे कॉमा नाही येणार. आस्क द इंटरव्ह्यूवर, इथे आपलं जे मेन वाक्य आहे तर ते संपतंय. सो इथे तुम्हाला फुल स्टॉप द्यायचं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जर आपण आन्सर लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 मार्क, वरचा आणि खालचे मिळून 1 असे 2 मार्क मिळणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड अनबीटेबल. म्हणजे किती सोपा प्रश्न आहे हा. तुम्हाला काय करायचं आहे, अनबीटेबल हा जो काही शब्द आहे तर या शब्दामधून तुम्हाला छोटे छोटे शब्द बनवायचे आहेत. तुम्ही लहानपणी पण हे असे गेम्स वगैरे खेळले असतील ना, की एक मोठाचा मोठा शब्द असतो, त्यातून आपल्याला लहान लहान शब्द बनवायचे असतात. किती लहान, तर त्याच्यामध्ये मिनिमम 3 अक्षरं असली पाहिजेत, 3 लेटर्स असले पाहिजेत. कसाही बनवायचं आहे का, BEA असं काही पण बनवू शकतो का, किंवा AEB नाही, तर ते मिनिंगफुल असलं पाहिजे तरच तुम्हाला मार्क्स मिळतील. किती बनवायचे आहेत, तर तुम्हाला 4 शब्द इथे बनवायचे आहेत. तुम्ही एक्स्ट्रा बनवा शब्द, कारण एक्स्ट्रा शब्द बनवल्याने तुमचा जर एखादा शब्द चुकला असेल तर तो तुम्हाला त्याचे मार्क्स न मिळता दुसऱ्याचे मार्क्स मिळतील. ठीक आहे. म्हणजे मार्क्स म्हणजे जाणार नाहीत किंवा तुम्हाला तिथे 0 वगैरे मिळणार नाही. त्याच्यामुळे एक्स्ट्रा शब्द पण बनवा आणि लिहा. ठीक आहे. आता इथे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, मिनिमम 3 पाहिजेत, म्हणजे 4, 5, 6, 7, 8 पण असू शकतात. आता इथे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय शब्द तुम्हाला पाहायला मिळतोय, टेबल लिहा. सगळ्यात पहिल्यांदा टेबल लिहा, सिम्पल. हे शब्द लिहिताना तुम्ही एका बाजूला एक लिहू शकता किंवा एका खाली एक पण लिहू शकता, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने. मी एका खाली एक लिहायचे, कारण मार्क्स द्यायला इझी पडतात, कारण एक्झामिनर प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क देणार आहे. सो तो वरचा शब्द वाचणार अर्धा मार्क, खालचा शब्द वाचणार अर्धा मार्क, त्याच्या खालचा शब्द वाचणार अर्धा मार्क, असं करत करत 4 मार्क्स द्यायला एक्झामिनरला इझी पडतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे टेबल झालं. त्याच्यानंतर दुसरं एक आहे बीट. ते बीट नाही बरं का, हे बीट वेगळं आहे. नेक्स्ट आहे एबल, अनेबल. ठीक आहे. सो अनेबल, हे बघा, एबल, अनेबल. त्याच्यानंतर अजून एक शब्द बनतोय इटेबल. बघा, इटेबल, इट पण बनेल आणि इटेबल पण बनेल. ठीक आहे. त्यांनी मिनिमम 3 अक्षरं सांगितले ना, सो इटमध्ये 3 आहेत, सो इट पण चालेल. सो काय काय बनलं, टेबल, BEAT बीट, EAT इट, EATABLE इटेबल, अनएबल, असं करून तुम्हाला 4 सांगितलेत. पण तुम्ही मॅक्सिमम
किंवा मिनिमम एक 5 ते 6 शब्द लिहून ठेवा, 2-3 एक्स्ट्रा पण लिहून ठेवा, ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे फिफ्थ आपला क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन खूप इझी आहे. वॉटरशी रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. याच्यामध्ये एक छोटीशी छुपी ट्रिक आहे, ती म्हणजे अशी की तुम्हाला जर इथे नाऊन दिलं असेल तर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत रिलेटेड वर्ड्समध्ये. वॉटर हे नाऊन आहे, सो तुम्ही आता वॉटरला डिस्क्राईब करणारे डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ह लिहिणार आहात. तुम्हाला जर इथे एखादं वर्ब दिलं असतं, सपोज रन वगैरे दिलं असतं, तर तुम्ही या ठिकाणी फास्ट, रॅपिडली, स्लोली असे शब्द लिहिले असते, म्हणजे तुम्ही ॲडवर्ब लिहिले असते. सो तुम्हाला मेन शब्द कोणता दिला आहे, तो वर्ब आहे, ॲडवर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे की नाऊन आहे हे माहिती पाहिजे आणि मगच तुम्ही रिलेटेड वर्ड्स लिहिणार आहात. कसेही शब्द लिहायचे नाहीत, कसेही मार्क्स दिले जात नाहीत, ठीक आहे. त्याच्यामुळे इथे जर नाऊन असेल तर इथे ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत, इथे वर्ब असेल तर इथे ॲडवर्ब लिहायचं आहे आणि वाईस वर्सा. सो आता पाणी हे नाऊन आहे, त्याच्यामुळे ते पाणी थंड असेल, गरम असेल, कसं पण असेल ते तुम्ही ॲडजेक्टिव्हमध्ये लिहिणार आहात. सो पाणी कूल आहे त्यांनी सांगितलं आहे, मग आपण म्हणूया की पाणी हॉट आहे, ठीक आहे. पाणी घाण आहे, डर्टी आहे. आता डर्टी आहे म्हणजे पाणी क्लीन पण असू शकतं, सो पाणी क्लीन पण आहे. अजून पाणी शुद्ध असू शकतं, पाणी प्युअर आहे, ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने हे सगळे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. शब्द लिहिताना ही वेब डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे, ज्या पद्धतीने प्रश्नामध्ये आहे. जिथे कूलचा बॉक्स आहे तो तिथेच आला पाहिजे, जिथे बाकीचे बॉक्स आहेत ते सेम तुम्हाला डायग्राम छापायचे आहे तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये. याच्यामध्ये काही चेंजेस नाही करायचे आहेत. वॉटर बॉक्समध्ये लिहिला आहे तुम्ही, ढगामध्ये लिहिलात नाही चालणार. तुम्हाला पण बॉक्सच ड्रॉ करायचे आहे, तुम्हाला पण तो रेक्टँगलच ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल आणि अजून तुम्हाला काही डेकोरेशन करायचं आहे तर हॉटच्या खाली, डर्टीच्या खाली, क्लीनच्या खाली, प्युअरच्या खाली अंडरलाईन करा, म्हणजे हे शब्द तुम्ही लिहिलेत आणि कूल त्यांचा शब्द आहे हे तुम्हाला त्यांना सांगायचं आहे, ठीक आहे. सो असं करू शकता, वेळ असेल तर, नसेल तर काही कंपल्सरी नाही आहे, ठीक आहे. सो हे तुम्ही करणार आहात रिलेटेड वर्ड्समध्ये. नेक्स्ट आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. हे पण किती इझी आहे. याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का. सो तुम्हाला इथे एक शब्द दिला आहे, हो कसा गेला, हां इथे तुम्हाला एक शब्द दिला आहे, तो म्हणजे रोड. आता रोड हा शब्द काय आहे ओळखायची पण गरज नाही, त्यांनी स्वतःच सांगितलं की नाऊन आहे. मग तुम्हाला रोडमध्ये जो काही शेवटचं अक्षर आहे ते काय आहे, डी आहे. सो डीने सुरू होणारं नाऊन लिहायचं आहे, नाऊनच लिहायचं आहे. तुम्ही डीने ड्रिंक लिहिलं तर ते चालणार नाही. ड्रिंक हे नाऊन नाही आहे, ते वर्ब आहे. तुमचे मार्क्स इथेच कट होतील. सो त्यांनी सांगितलं आहे नाऊन लिहायचं तर नाऊनच लिहायचं. आता मग तुम्ही काय लिहू शकता इथे, डॉक्टर लिहा. त्याच्यानंतर आरवरून काय लिहू शकता, रॅट लिहा, रॅट, ठीक आहे. टीवरून टायगर लिहा, आरवरून रोज लिहा. सो असं करत करत तुम्हाला ही चेन कंप्लीट करायची आहे. सपोज एखाद्याने डीवरून ड्रेस लिहिलं, एसवरून स्टिक लिहिलं, केवरून काईट लिहिलं, ई फॉर एलिफंट लिहा, ठीक आहे. असं कुठल्याही प्रकारची चेन बनवू शकता. ही प्रत्येकाची वेगळी असणार आहे, कारण प्रत्येकाची वोकॅब्युलरी वेगळी आहे, शब्द वेगळे आहेत, विचार वेगळे आहेत. सो तुम्ही या ठिकाणी काही पण लिहू शकता. फक्त त्यांनी जर नाऊन सांगितले तर नाऊनच लिहायचे, त्यांनी वर्ब सांगितले तर वर्बच लिहायचे आहेत, ॲडजेक्टिव्ह सांगितले तर ॲडजेक्टिव्हच लिहायचे आहेत. सो जे काही डिफाईन केलं असेल त्याचीच चेन बनवायची आहे, कुठल्याही शब्दांची करायची नाही, ठीक आहे. शक्यतो इथे एकदम प्रॉपर नाऊन लिहिणं अवॉइड करा. आता मी या ठिकाणी ड्रेसनंतर सुहानी पण लिहू शकले असते, पण ते अवॉइड करा. शक्यतो जे कॉमन नाउन्स आहेत, एखाद्या पर्सनचं नाव लिहिण्यापेक्षा जे कॉमन नाउन आहेत ते तुम्ही यूज करा, ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा पूर्ण प्रश्न कळलेला आहे. आता आपण लँग्वेज स्टडीमधल्याच क्वेश्चन नंबर 1B कडे जाऊया. आता आहे क्वेश्चन नंबर 1B. प्रश्न बदलला आहे, सो क्वेश्चन नंबर 1B लिहायचं आहे. आता एमध्ये तुमचे सगळे प्रश्न झाले असतील, आता बी सुरू करायचं आहे, ठीक आहे. हां, मी तुम्हाला हे पण सांगणार होते की कोणते प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजेत. यातल्या या 6पैकी पहिला प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करायचा आहे. दुसरा पण खूप इझी आहे, याच्यामध्ये काही चुकूच शकत नाही. तुम्हाला जर पंक्च्युएशनमध्ये थोडासा डाऊट असेल तर तुम्ही पंक्च्युएशन स्किप करू शकता. याच्याऐवजी चौथा करा, खूप इझी आहे. तुम्हाला फक्त शब्द ओळखून लिहायचे आहेत. 5वा करा, रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत आणि एखादा एक्स्ट्रा म्हणून 6वा करू शकता. यातलं पण तुम्हाला सपोज काही नाही आलं, सपोज तुम्हाला पहिला प्रश्न नाही आला तर दुसरा, चौथा, 5वा आणि 6वा हे तर अतिशय इझी आहेत. याच्यामध्ये कुठलंही प्रायर नॉलेज रिक्वायर्डच नाही आहे. तुम्ही मनाने हे प्रश्न सॉल्व्ह करणार आहात, त्याच्यामुळे हे प्रश्न तुम्ही करू शकता. पंक्च्युएटला थोडंफार कष्ट घ्यावे लागतील किंवा तुम्ही चॅप्टर्स रीड केलेले असले पाहिजेत किंवा थोडंसं लॉजिक वापरावं लागेल, पण बाकी सगळे प्रश्न खूप इझी आहेत. ट्राय करा की तुम्ही आधी हे सोडवाल आणि मग पंक्च्युएशन कराल. पण तुम्ही जर कॉन्फिडंट आहात की मला पंक्च्युएशन येतं आहे तर करा, मग तो प्रश्न पण करा, ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1B. आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे आपल्याला, अटेम्प्ट एनी वन. तर तुमच्याकडे एकतर पहिला हा प्रश्न आहे किंवा हा प्रश्न आहे, यापैकी तुम्हाला कोणतंही एक सोडवायचं आहे. आपण हा बघूया आधी. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, टू बी नोन ॲज हे फ्रेज
हा फ्रेज तुम्हाला वापरायचा आहे आणि याच्या आधारे तुम्हाला एक सेंटेन्स बनवायचा आहे. आता हे कसं फ्रेज तुम्ही वापरू शकता. सो आपल्याकडे एक वाक्य आहे. काय वाक्य आपण घेऊया. गांधीजी वॉज नोन ॲज द मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. ठीक आहे. सो आता हा बॉक्समध्ये येतोय. हां, सो द गांधीजी वॉज नोन ॲज द मॅन ऑफ प्रिन्सिपल्स आणि फुल स्टॉप. सो हे झालं आपलं वाक्य. पण याच्यामध्ये काय म्हणजे तुम्ही काय वापरलं याच्यामध्ये, टू बी नोन ॲज वापरलं आहे. मग तुम्ही जो कुठला शब्द किंवा जी कुठली फ्रेज वापरताय त्याला तुम्ही अंडरलाईन करायचं आहे. हे कंपल्सरी आहे, तुम्हाला करायचंच आहे. जेव्हा तुम्ही उत्तर लिहिणार तेव्हा हा प्रश्न तुम्ही नाही लिहित आहात. म्हणजे तुम्ही फक्त क्वेश्चन नंबर 1 बी मधला 1 मधला ए सॉल्व करताय. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही हे वाक्य लिहिलं आहे तर त्या वाक्यामधल्या त्या फ्रेजच्या खाली अंडरलाईन आलीच पाहिजे. ठीक आहे. सो हे झालं आपलं पहिल्याचं उत्तर. तुम्ही इतर कुठलंही सेंटेन्स बनवा, काहीही करा, पण त्या फ्रेजच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. सेंटेन्स ट्राय करा की तुम्ही थोड्याशा इझी वर्ड्समध्ये कराल, कारण मे बी तुमचं ग्रॅमॅटिकली मिस्टेक झाल्या तर इथे मार्क्स जाणार, स्पेलिंग मिस्टेक झालं मार्क्स जाणार. ठीक आहे. प्रिन्सिपल्सच्या ऐवजी तुम्ही PALS लिहिलं प्रिन्सिपल्स वगैरे तर त्याच्यामध्ये पण मार्क्स जाणार. सो तुम्हाला जे प्रॉपरली वर्ड्स येत आहेत, प्रॉपरली स्पेलिंग येते, ग्रामर येतं आहे, तेच तुम्हाला इथे अटेम्प्ट करायचं आहे. ठीक आहे. सो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला क्लॉज ॲड करायचा आहे. दिस इज द स्कूल वेअर आय स्टडीड. सिम्पल. तुम्हाला हे याचं उत्तर लिहिताना कसं लिहायचं आहे, बी लिहायचं आहे, त्याच्यानंतर लिहायचं आहे धिस इज द स्कूल आणि हे क्लॉजचं जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहात, आता इथून पुढे तुम्ही सुरुवात करताय तर इथे लिहायचं आहे ही सुरुवात नेहमी WHने करायची आहे. वेअर, व्हेन. ओके. सो वेअर आय स्टडीड म्हणजे ही ती स्कूल आहे जिथे मी अभ्यास केला. अतिशय सिम्पल वाक्य आहे आणि स्टडीड हां, अतिशय सिम्पल वाक्य आहे. काही याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स होणार नाहीत. सो खूप जास्त अवघड वाक्य करून इम्प्रेस करण्यापेक्षा सोपं वाक्य लिहा आणि मार्क्स मिळवा. ठीक आहे. सो हे तुम्ही क्लॉज स्वतःहून ॲड केलं, याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. अजून काय करू शकता. दिस इज द स्कूल वेअर द फाउंडेशन ऑफ माय लाईफ इज लेड. पण ते खूप मोठं होतं आहे, याच्यामध्ये थोडेसे ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स होऊ शकतात. सो त्याच्यामुळे ट्राय करा की अतिशय सिम्पल, सोज्वळ, छान, सुंदर वाक्य लिहाल आणि मार्क्स मिळवा. ठीक आहे. माझ्या मते फ्रेज आणि क्लॉजपेक्षा क्लॉजमध्ये क्लॉज इझी आहे, कारण हे आपण मनाने काही पण लिहू शकतो. फ्रेजमध्ये तुम्हाला ती फ्रेज आलीच पाहिजे, यासाठी आधी त्या फ्रेजचा अर्थ माहिती असणं एक्सपेक्टेड आहे आणि मग तुम्ही ते वाक्य बनवणार. त्यापेक्षा क्लॉज इझी आहे, पण तुम्हाला जे कुठलं कम्फर्टेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. क्लॉज तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. क्लॉजमध्ये आरामात 1 मार्क मिळतो आणि तसं पण ऑप्शनला आहे, दोघांपैकी एकच सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट आहे अटेम्प्ट एनीवन. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला 2 शब्द आहेत, दोन्ही शब्दांना एकतर प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करायचा आहे आणि नवीन शब्द बनवला पाहिजे. इथे पण ऑर आहे, एकतर वरचा प्रश्न सॉल्व करा किंवा खालचा सॉल्व करा. आता केअरला तुम्ही काय लावू शकता, प्रिफिक्स किंवा सफिक्स. तर केअरलेस होऊ शकतं, केअरफुल होऊ शकतं. म्हणजे तुम्ही या ठिकाणी प्रत्येक वेळी काय वापरताय, इथे सफिक्सच वापरताय. सो केअरलेस करा, केअरफुल करा, अजून तुम्हाला काय करायचं असेल ते करा. सो असं करून तुम्हाला फक्त याचा आन्सर लिहायचं आहे. शक्यतो आन्सर लिहिताना केअर लिहा, पुढे डॅश करा आणि मग केअरलेस आणि केअरफुल किंवा कुठलंही एक लिहू शकता. नेक्स्ट आहे हेल्दी. हेल्दीचं काय बनेल, अनहेल्दी बनेल. सिम्पल. सो इथे तुम्ही प्रिफिक्स वापरला. सो काही वापरा, असं काही कंपल्शन नाही आहे सफिक्स की प्रिफिक्स. जे काही त्याला सुटेबल असेल ते वापरा, फक्त एवढंच की शब्द मिनिंगफुल झाला पाहिजे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट ऑरला असा प्रश्न आहे की तुम्ही हे जे मूळ शब्द आहेत याचा यूज करायचा आहे वाक्य बनवण्यासाठी. तुम्हाला प्रिफिक्स सफिक्स आता नाही लावायचे, तुम्हाला हाच शब्द वाक्यामध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. केअर आहे, वी शुड टेक केअर ऑफ अवर यंगर सिबलिंग्स. ठीक आहे. आपण आपल्या भावंडांची काळजी घेतली पाहिजे. वी शुड टेक केअर ऑफ आवर सेल्स, वी शुड टेक केअर ऑफ आवर हेल्थ. सो बेसिकली हे काय झाले, शब्द झाले आणि म्हणजे वाक्य झाले. आणि या वाक्यामध्ये तुम्ही जेव्हा कुठेही केअर वापराल तेव्हा त्याच्या खाली अंडरलाईन आली पाहिजे. नेक्स्ट आहे हेल्दी. सो वी शुड ईट हेल्दी फूड. मग आता इथे हेल्दीच्या खाली अंडरलाईन आली पाहिजे. वी शुड स्टे हेल्दी. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही काही पण वाक्य बनवू शकता, पण ते वाक्य मिनिंगफुल असलं पाहिजे, ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं पाहिजे, स्पेलिंग करेक्ट असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हाही कधी हे 2 शब्द दोन्ही सेपरेट करायचे आहेत, हे 2 शब्द वेगवेगळे वापराल तेव्हा त्याच्या खाली अंडरलाईन करायची आहे. दोघांचं एकच वाक्य नाही बनवायचं आहे. केअरचं वाक्य दुसरं आलं पाहिजे, हेल्दीचं वाक्य वेगळं आलं पाहिजे. सो दोघांचे वेगळे वाक्य असले पाहिजेत आणि दोघांमध्ये हेल्दी हाच शब्द असला पाहिजे, अनहेल्दी शब्द वापरायचा नाही आहे. केअरच शब्द असला पाहिजे, केअर फ्री, केअरफुल, केअरलेस वापरायचा नाही आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण
हा प्रश्न कसा अटेम्प्ट करायचा तो पाहिला आहे. माझ्या मते तुमच्यासाठी ए किंवा बी आता डिपेंड्स की तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स चांगले येत आहेत की वाक्य चांगलं बनवता येते. याच्यानुसार तुम्ही कोणताही एक क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. दोन्ही करा, काही फरक पडणार नाही आहे, फक्त वेळ जास्त जाईल जो तुम्हाला कमी पडेल पुढे. ठीक आहे. सो ट्राय करा की आधी तुम्ही कुठलाही एकच प्रश्न सॉल्व्ह करा, मग पुढे तुमच्याकडे वेळ असेल नसेल त्याच्यानुसार तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो आय होप की तुम्हाला कळलेलं आहे. एकूण आपण 8 आणि 2 10 मार्क कसे मिळवायचे. पैकीच्या पैकी मार्क्स याच्यामध्ये मिळतात, कुठेही मार्क्स जात नाहीत. जर तुम्ही व्यवस्थित पेपर सॉल्व्ह केला तर हा पेपर तुमचाच आहे आणि तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळणार आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशीच तुम्हाला जर ही सिरीज पूर्ण पाहायची असेल तर प्लीज चॅनलशी जोडलेले राहा, सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आणि हा व्हिडिओ प्लीज सगळ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही इन्फॉर्मेशन मिळत राहील. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.